रामकृष्ण हरी. असेच नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या विठुमाऊली या चॅनलला सबस्क्राईब करा. गरीबाला मदत करा. कशातही पैसे कशाला घालता. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, फाजील हलकट. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलं त्याला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्या नवरदेवा माग अर्ध्या खांब्यासाठी लटकेल 7-8 जण. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडे. ती पॉप भांग माहिती ना पुरेन तुम्हाला. पॉप म्हणजे मध्ये खड्डा पुढं झटका, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, आणि मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. हां, आणि एक बाजू पुढं दाबून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची, याला म्हणायचं देव यानी. आणि आता एक नवीन भांगले डेंजर आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. हो, एक पोरग कॅनलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनलमध्ये. हो, त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून ती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला. विको द्या. फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं आहे आता. बहर फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. जमलं का नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाके द्या. अरे बाटलीची बुच टाका, बेवडे दे. ते मरणाचं क्वार्टर बेदन द्याला का आला फुलं. हात एक सौदा आहेत बरं का. हात दान करीत जा, आणि जाण पाहिजे तिथं करा. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या माणसाला जेवायला बोलवायचं नाही. गरीबाला 2 वेळा जेव घाला, एकदा बांधून द्या. ते श्रीमंतालाही भिकार, हे खात नाही मी, तू येऊच नको भाऊ, काय डोक्याला ताण करतो. इथं आम्ही कसं केलं हे आम्हाला माहिती, तू खात. तुला बोलवायच कोण आलत? यायला बोलवायचे ते भंगार. हां, महिला मंडळ घरी उद्यापन असलं ना, श्रीमंताच्या बायकोला नाही बोलवायचं कधी. तिलाही अडपाट, वरणच पाहिजे, तुरीचंच पाहिजे. बाबा आम्ही कशाचंही करू. त्याच्यापेक्षा आपली गरीबी शेजारची बाई आहे, बिचारीला खाऊ घाला, आणि तिला म्हणतो या पोरांनाही पाठवून दे, संध्याकाळी त्यांचा फायदा होईल. हां, दान करीत जा. पण आणि साधे जेवण घाला, पण फुल घाला. हात एक झालं बरं का. 2 बोलणे, आणि नीट बोलत जा, नाही तर बोलू नये. एखाद्यानं गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असं. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा असेल, अरे तू गप ना बाबा. हात एक, बोलणे 2 झाले. आणि हे फक्त कोणाला आहे? माणसाला. 3 हसणे, आणि हसणे ही ईश्वरी देणगी आहे. हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येत नाही. एकटा हसत होतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार.
हसत जा, हा हसत जा. आणि हसायलाच पाहिजे हो. महाराज तुम्ही आता कीर्तनावरून घरी जा, माझं कीर्तन ऐकलं, माणूस 15-20 मिनिटात कोणताच विचार न करता झोपतो आणि फ्रेश होतो सकाळी. तो माझं कीर्तन ऐकलं 2-3 दिवस टवटवीत राहतो माणूस. ताण नाही ना, मोकळा. हसत जा. आणि काही माणसं हसत नाही, हे काय हसणं मरणं. आणि जी माणसं हसत नाही त्यांना अटॅक. हात एक झाला बरं का आताशी. बोलणे 2 आणि बोलण्याचं उदाहरण ऐका. एकच वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली, लक्ष्मण भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, रामायण उलटं फिरलं. वाक्य नीट बोलत जा. तुझं नाव काय रे? इंद्रजित. तुला शाळेतले पोरं काय म्हणत्या? तुझे मित्र इंद्रिया. तुझं नाव काय रे? आदित्य. तुला काय म्हणतात पोरं? आद्या. तुझं रे? वेदांत. तुझं नाव वेदांत आहे का? तुझं अनिकेत. तुला काय म्हणते पोरं? एखाद्या पोराचं नाव सागर. किती सुंदर नाव आहे, सागऱ्या. कृष्णा. किती नावं चांगली. तुझं नाव काय रे? तू दाढीला हात लावलेला. प्रज्वल. तुझं तलईचं अवघड आहे. तुला मित्र काय म्हणतं रे? प्रजा. चांगलं बोलत जावा, नावं चांगली ठेवत जावा. मुलीचं नाव जानकी ठेवावं. किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, ओवी. किती सुंदर नाव आहे. गुड्डी. गुड्डी. अहो बाई, गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. एका बाईच्या नाव, एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती. फजिती. बाई कीर्तनाला आली आणि तिची पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माई फजिती पाहिली का? ए बाबा माई फजिती पाहिली का? तो म्हणायचा माझी चप्पल सापडलं ना, तर तू काय फजिती पाहते? एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ताह. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का? ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय? तर म्हणलं, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागत. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का. 4 हे सगळे कोणला आहे? माणसाला. 4 सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. वागायला आडवी. माळ घाल टिकल का? हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 आणि आनंद 5. आता 5वं ऐका. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. 10वीच्या पुढचं कोण आहे? तू कितीला आहे? 13वी म्हणजे FY. FY BA ला आहे तू? 4 BCOMचा आहे. BCOMला आहे तू? हां, लगेच लक्षात येतं. मला नाही सांगणार मी, असं नजरेनं टोटल इतिहास सांगणार माणसाचा. हा, फक्त भांडणाचं मूळ नको म्हणून सांगत नाही. तू मराठी मीडियमला येणार आहे? हे बरे, तू मराठी मीडियमला आहे ना? मराठी मीडियमला आहे तू? हां, तू शिमेला आहे ना? हां, लगेच लक्षात येतं.
तो शिमेला आहे, हा मराठी मीडियमला आहे, लगेच लक्ष देणं. तेव्हा ते इंग्लिश मिडियमला ते दाढी रात लावले लगेच. मी असं टोटली इतिहास सांगणार माणसाचा, फक्त नजरच बसला पाहिजे माणूस आपला. त्याचा ब्रँड सुद्धा सांगणार कोणती पितो. हो म्हणजे डिप्लोमा पितो का आरशी पितो का वाड्याची पितो लगेच सांगणार. भारीतला पिणाराचा चेहरा वेगळा असतो आणि सरमडी पिणारा चेहरा वेगळा असतो. हो एखाद्याच्या मुलीला मुलगा पाहायला आला, नवरदेव दारू पितोय का नाही जर ओळखायचं असेल तर तुम्हाला लक्षण सांगून ठेवतो. माणसाच्या डोळ्याच्या खालची जी दोन डोळं आहेत ही बाई ही जर वर आलेले असतील आणि ते जर लालसर असतील तर कधी नक्की दारुडे आहेत, अंदाज करून टाकायचा. तुम्ही घरी गेलो तुमचे चेहरे पहा ना आरशात. आपण खोटं बोललो मग बोला. खोटं आहे का खरं सांगा. नाही आपल्या पुढं खोटं बोलत नाही. विनोदाचा भाग सोडा, कुठवर आलतो ध्यानात ठेवा. हात एक आणि आनंद. आता आनंदामध्ये शिकलेले पोर आहे का. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण माणसामध्ये आनंदमय कोश आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. 14 अधिक 4 18 आणि 18 गोष्टी जर कळायच्या असतील तर एक करा. पुला तो एक देव करणी घ्यावा. हा 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 पुला तो एक देव करणी घ्यावा. नीट बसा. 14 अधिक 4 18 गोष्टी आहे. जाऊ दे बस 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 बस. 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. पण तुम्ही काही करा फक्त देव आपला करा. पण इथे एक शब्द आलाय बरं का वारकऱ्यांसाठी. तो 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 याचा अर्थ कटेवर हात विटेवर उभा, तो जगाचा बाप, तो सोडून दुसरा कोणी नाही. तो देव आपला करा. मग एकाने विचार करा देव आपला करा म्हणजे काय करा. देवाला कवळी मारा का, देव गळ्यात घाला का, देव चुळीत बसा का, देवाचं काय करा. काहीच करू नका. आतली भान काय काढा, नामचिंतन अखंड करा आणि तुम्हीच देव व्हा. देव आपला करा असा त्याचा अर्थ आहे. 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्ट होईल, परस्पर घडेल प्रीतीजेत. एक वाक्य सांगा. आतली घाण बाहेर जाणं आणि बाहेरचा देव, मुळात देव आतमध्ये आहेत, फक्त घाण बाहेर काढा. मी देव आहे या बोधावर या, संपला विषय. फक्त त्याला ज्ञान लागतं. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही, हे MA MPhil PhD हे ज्ञान नाही. हे सोडून द्या, या ज्ञानाची काय किंमत नाही.
हे MA MPhil PhD DH MCom LLB DEd BEd junior KG senior KG higher KG lower KG MBA and DEd and BEd and art and commerce and science and S1 M.Tech and B.Tech and degree in diploma turner and fitter and welder and mechanical engineer political engineer and MPSC and UPSC net and shutter pharmacy and city and green degree in diploma MBA and BL हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ आता नवीन तज्ञ आलेत गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त हे जाऊ दे याला कोणी खात नाही हे पुस्तकी ज्ञान हे जाऊ द्या याचा काय विषय नाही हे नाही देव करायचंय का मग मीच वासुदेव आहे हे ज्ञान येऊ द्या हे संसार सोडा हे गाडी बंगला हे का नाही हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी शुटी हे जाऊ द्या हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी शुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं सगळी हिटर पिटर एअर वापे जंगला कांदे गोण्या बकरा आणले लाटणं पडपड फुगणी उशी तवा संडा बातुकी जनोटा बेडशीट दिवाण चमच्या उरगळ उशी गादी तर कन्या नोळ्या खांड खोंड बोंबड सुटा अंडटार फलक उजेनवाने घरात काटवरती कोणाला सीतावणी साहेब दे धक्का धोबी बचाड फरकाला परत गोष्ट तुटी डोंगरोडी तो कनागर शिक्षणाचा ऐको झेंडा मानवीस खान राजनीती दमंग वाटेल शिंगाण बॉडीगा झाका चिकनीचे मेली दुनियादारी माझे मंतू झाले आता माझी सटकली पबिते पबिते पारोला ही पोरगी जातो तुपातली सिटीवादी गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणे उडाल्यावर आला बाबराव भाऊ नाही जिंगाट सोडून तो माझ्या भरोसा नाही काय वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला नाही सुधारायचं काय एवढं पाठ करा 1 वर्ष लागेल तुम्हाला हा विषय सोडून द्या एक वाक्य सांगा साय बाजूला करा दूध आहे राग बाजूला करा आत विस्तव आहे अज्ञान बाजूला करा तुम्ही देव आहात बस आणि एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात लय झालं मी रोज कीर्तनात सांगतोय हे इंद्रिकचं कीर्तन आहे महाराज हे कधी खोटं ठरणार नाही इथून पुढं काळ बदलला आहे आता आपण बदलत्या काळानुसार बदललं आता दीड तास देव चुळीत बसण्यात देव नाही कर्म चांगलं करण्यात देव आहे 9,000चा बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला नख्या खुर आणि हे लोक देवाला खुरका वाहतात ते शिजत नाहीत ते शिजले ना देव वासावच मिळाला एकदा बोकड कापायचं आणि वर्षभर देवाच्या पाया पडायचं नाही बापाची पेंट आहे का असं चालतं का एकदा 9,000चा बोकड कापायचा आणि वर्षभर त्या देवाकडे डोकून सुद्धा असं नाही चालत ते तुम्ही लय देव चुळीत बसू नका काहीच करू नका मी म्हणतो कामात काम करा गाईचं दूध काढताना रामकृष्ण हरी म्हणा तेवढे दुधाला तेवढेच पाणी घाला डिग्री तीच आपलं रामकृष्ण हरी का म्हणते जेव्हा गाई बादलीत पाय घाली रामकृष्ण सांडलं दूधन काय रामकृष्ण हरी कामामध्ये काम करायला शिका देव चुळीत बसू नका आता पहिले दिवस राहिले नाही आता कामामध्ये कारण आजच्या जगात 2च माणसं सुखी जगतात भगवंतावर श्रद्धा ठेवणारा अखंड भजन करणारा आणि आईबापाचा आशीर्वाद कमावणारा आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा या नोकऱ्या बिकऱ्या नाहीत असे निगेटिव्ह विचार करू नका तुम्ही त्या तयारीनं राहा नोकऱ्या कधीही लागणार नाहीत मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय आज बोलतो कायम खरंय 2च वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून ठेवा मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार आला का नाही मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला का नाही मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्यानं पैसे देईल